दरम्यान 2 तासांनंतर संगमनेरमधील आंदोलन स्थगित करण्यात आलंय। मागण्या मान्य न झाल्यास भविष्य काळामध्ये आंदोलन तीव्र करण्याचा इशारा थोरातांनी दिलाय। नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी यासाठी संगमनेरच्या हिवरगाव पावसा टोल नाक्यावरती माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी जवळपास 1.5 तास महामार्ग अडवलेला होता आणि त्यामुळे नाशिक पुणे महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। याचाच आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भोंगळे यांनी। नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा संगमनेरहूनच जावा या मागणीसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हिवरगाव पावसा या टोल नाक्यावरती मागच्या 1.5 ते 2 तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि त्याचा परिणाम जर बघितला तर लांबच लांब वाहनांच्या रांगा ज्या आहेत तर त्या या महामार्गावरती लागल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। खरं तर हा रेल्वे मार्ग जो आहे तर तो यापूर्वी मंजूर झालेला होता, त्याचे सर्वे देखील झालेला होता। अनेक शेतकऱ्यांना जे आहे मोबदला देखील या जमिनींचा मिळालेला होता। मात्र अचानक JMRTचं कारण जे आहे तर ते पुढे करून या रेल्वे मार्गाला स्थगिती जी आहे तर ती देण्यात आली, रद्द जो आहे तर तो करण्यात आला आणि त्यामुळे हा रेल्वे मार्ग जो आहे तर तो पूर्ववत करावा अशी मागणी जी आहे तर ती घेऊन बाळासाहेब थोरात असतील, सतीश तांबे हे आंदोलन करत आहेत आणि त्या आंदोलनामुळे जर बघितलं तर या मार्गावरती मोठ्या प्रमाणावरती वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। अगदी सिन्नर पासून तर इकडे चाकणपर्यंत ठिकठिकाणी आमदार आणि खासदार जे आहेत तर ते आंदोलन करत आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीनं वाहतूक जी आहे तर ती या महामार्गावरची विस्कळीत झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। सुनील भोंगळे, ABP माझा, संगमनेर, अहिल्यानगर। आणि यानंतर थेट जाऊयात सांगलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।